लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची। यशस्वी शिंदे हिची 2019 साली दाऊद शेख यांनी छेड काढली होती म्हणून त्यांच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। त्याचाच राग मनात ठेवून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे। मुंबई उरण 17T मध्ये यशस्वी शिंदे हिच्यावर निर्घृण खुनी हल्ला झाला। पोलीस तपासात कोणाचाच गुन्हा पुढे आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश प्रमुख सामाजिक न्याय विभाग डॉक्टर दीपाली चक्रवर्ती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हा शहर प्रमुख सामाजिक न्याय विभाग आबा सोनावणे यांनी प्रत्यक्षात उरण या ठिकाणी पीडित कुमारी यशस्वी शिंदे हिच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व गुन्हेगाराला जास्तीत जास्त कठोर शासन होऊन त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे यासाठी तहसीलदार जिल्हा दंडाधिकारी यांना भेटून त्यांना निवेदन दिले। त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन उरण तिथेही निवेदन देण्यात आले। पाहूया एक विशेष भाग, आपले प्रतिनिधी काळूराम घोडके। सर थोडंसं तुम्ही संवेदनशील थोडंसं हे लक्ष द्यावं असं आम्हाला वाटतं। ते पण पाहिजे जनजागृती तुमच्या माणूस म्हणून बरोबर पालक पण जबाबदार बरोबर याच्यामध्ये कसं आपण ज्याच्या बाबतीत घडलंय त्याची पण खूप मोठी जबाबदारी। मुलींनी पण थोडंसं आपलं शील जपलं पाहिजे, मुलींना पण ते कळलं पाहिजे। मुलींना पण थोडंसं आता पहिल्यासारखं काय अशिक्षित मुली नाही, शिकलेल्या मुली त्यांना थोडंसं कळलं पाहिजे की आपण प्रेम प्रकरण वगैरे याच्यापासून थोडंसं म्हणजे आपल्या जोडीदार गोळा त्यांना थोडंसं हे केलं। आणि कसं आहे थोडंसं तुम्ही मेन म्हणजे व्यसन वरती थोडंसं पोलिसांबरोबर पण तुम्ही थोडा संपर्क शांत झाल्यावर तुम्ही एक हे करा, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी प्लस तुम्ही एक व्यसनमुक्तीसाठी आपण हे करूया अजेंडा तालुक्यामध्ये कसं माहिती का सर, याच्यामध्ये ना तुमचं लोक तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा। सामाजिक संस्था ज्या आहेत ना त्यांच्याकडे सोपवलं, ते लोक पण तुम्हाला कुठून पकडून द्यायचं, काय करायचं, कुठं विकलं जाते सगळे रिपोर्ट तर तुम्हाला किंवा पोलिसांना पण भेटत नाही। याच्यामध्ये काय जनतेचा उद्रेक निर्माण होतो। हे मुक्ती केंद्र वगैरे निदान फॉर्मॅलिटी मी सांगितलेले जे पॉईंट आहेत ना आजच्या तिथे अटॅक करा, बघा काय होतं। तुम्ही सतत तुम्ही एकच मुक्ती केंद्र फक्त आपण ऐकणार दुसरे तुम्ही फक्त तुम्ही डायरेक्ट ऍक्शन इम्पॉर्टंट आहे। नंतर तुम्ही नाक बंद करा ना, पोलिसांनी पण थोडंसं त्याच्यामध्ये कसं थोडंसं करेक्टेड आता काही काही छोट्या छोट्या गोष्टी याचं रूपांतर खूप मोठं आणि सर आता मलाही माहिती नव्हतं आता चांगल्या घरातली पोरं म्हणजे चांगल्या मोठमोठ्या घरातली पोरं आता या व्यसनाला लागली आहे। म्हणजे आता हा विषय बाहेर पडला ना त्याच्यामुळे आम्हाला कळायला लागेल। मॅडम काल मीटिंग झाली गिरीश आलेले ना, तर महिलांची मीटिंग घेतली आणि कुठे कुठे हे ड्रग्स मिळतात तुम्हाला जर काय खबर असेल त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आणि 122 हा नंबर सगळ्यांच्या शेअर करायला म्हणजे महिलांची 122 की जरा काय झालं तर तुम्ही ह्या नंबरवरती करा आणि त्यासाठी आपण बटन आत्यात पण ठेवणार आहोत आणि ते म्हणजे पोलीसच्या माध्यमातून आपल्या कंट्रोल रूम मध्ये तर काल त्यांनी ती एक एजन्सी गेलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं तुम्ही ट्रायल नसेल तुम्ही आता फोन लावा आणि बघा ते उचलतात की नाही। काल रात्री 10 वाजता आमची मीटिंग आहे सगळ्या महिलांची दक्षता कमिटीची काल इथे हो लावला फोन लगेच उचलला सर। तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद। कारण कसं आहे सर मला दिसून द्यायला सांगा नाही बेरवाला आता इथे लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची।